नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या स्वयंपाकघरातल्या एका अगदी साध्या पदार्थात केवढं मोठं वैज्ञानिक रहस्य दडलेलं असू शकतं? आज आपण लसणाच्या त्या तिखट वासामागची रासायनिक जादू उलगडणार आहोत. हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का? अख्खी पाकळी एकदम शांत असते, पण तिला जरा ठेचलं किंवा कापलं की तिचा एक तीव्र सुगंध सगळीकडे पसरतो. असं का होतं? यामागे ना एक खूपच भारी कारण आहे. तर हा जो तीव्र वास येतो ना, तो फक्त एक वास नाहीये. तो खरं तर एका जबरदस्त रासायनिक बदलाचा परिणाम आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जी पाकळी तुटण्याची जणू वाट पाहत असते. चला तर मग बघूया यामागचे मुख्य कलाकार कोण आहेत. लसणाच्या पाकळीत ना दोन शक्तिशाली घटक असतात, पण ते एकमेकांपासून वेगळे, शांतपणे लपलेले असतात. आपला पहिला खेळाडू आहे ॲलिन. हे एक स्थिर कंपाऊंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर याला स्वतःचा असा कोणताही वास नसतो. हे पाकळीच्या पेशींमध्ये अगदी शांतपणे बसलेलं असतं. आणि आपला दुसरा खेळाडू आहे ॲलिनेज. हे एक एन्झाईम आहे जे एखाद्या रासायनिक प्रक्रियेला गती देण्याचं काम करतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे ॲलिनपासून पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी साठवलेलं असतं. हे समजायला ना ग्लोस्टिकचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जोपर्यंत आपण ती कांडी वाकून आतली रसायने एकत्र करत नाही तोपर्यंत प्रकाश तयार होत नाही, बरोबर? अगदी तसंच जोपर्यंत ॲनिलिन आणि ॲलिनेज वेगळे आहेत तोपर्यंत ते पूर्णपणे शांत आणि वायुरहित असतात. आता सुरू होते खरी जादू. जेव्हा आपण लसूण कापतो, चावतो किंवा ठेचतो तेव्हा नक्की काय घडतं? हीच ती कृती आहे जी लसणाची खरी शक्ती बाहेर आणते. बघा, प्रक्रिया अगदी सोपी आहे. जेव्हा आपण पाकळी कापतो किंवा ठेचतो ना, तेव्हा आतल्या पेशींच्या भिंती तुटतात आणि मग हे दोन्ही घटक आयुष्यात पहिल्यांदाच एकमेकांना भेटतात. ॲलिनेज नावाचं एन्झाईम लगेच ॲलिनसोबत एकत्र येतं आणि एका नवीन, एकदम शक्तिशाली कंपाऊंडची निर्मिती करतं. आणि या कथेचा नायक आहे ॲलिसिन. हाच तो घटक आहे ज्यामुळे लसणाला तो खास तिखट वास येतो. आणि हो, याचमुळे आपल्याला लसणाचे बहुतेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पण कधी विचार केलाय की निसर्गाने अशी रचना का केली असेल? तर ॲलिसिन हे खरं तर लसणाचं स्वतःचं डिफेन्स मेकॅनिझम आहे, एक प्रकारचं संरक्षण कवच. जेव्हा एखादा किडा लसूण खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे ॲलिसिन तयार होतं आणि त्याच्या तीव्र वासामुळे तो किडा लांब पळून जातो. कमाल आहे ना निसर्गाची ही आयडिया? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे ॲलिसिन फार काळ टिकत नाही. म्हणजे ते तयार झाल्यावर काही तासांतच त्याचं रूपांतर दुसऱ्या घटकांमध्ये होतं. त्यामुळे त्याचे फायदे मिळवण्यासाठी ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, तर आता या विज्ञानाचे आपल्याला काय फायदे आहेत ते बघूया. हे ॲलिसिन आपल्या शरीरासाठी इतकं फायदेशीर का मानलं जातं? ॲलिसिन आणि त्यापासून बनणाऱ्या सल्फर कंपाऊंड्सचे अनेक फायदे आहेत. म्हणजे बघा, हे हृदयासाठी उत्तम आहे. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतं. इतकंच नाही तर शरीरातली सूज कमी करणं आणि रक्त पातळ करणं यांसारखी महत्त्वाची कामंही ते करतं. आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत तर हे किती प्रभावीपणे काम करतं ते बघा. हे LDL म्हणजे ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते कमी करतं आणि HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवायला मदत करतं. याचा सरळ अर्थ म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या निरोगी राहतात. चला तर मग आता या सगळ्या माहितीचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करायचा ते बघूया. कारण या ज्ञानामुळे आपण लसणाचे जास्तीत जास्त फायदे मिळवू शकतो. तर मग प्रश्न हा आहे की जर ॲलिसिन इतकं महत्त्वाचं आहे तर ते आपल्या शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात कसं पोहोचेल ह्याची खात्री कशी करायची? याचं उत्तर अगदी सोपं आहे. लसूण कच्चा खायचा. कारण जेव्हा आपण लसूण शिजवतो तेव्हा उष्णतेमुळे ॲलिनेज हे एन्झाईम निष्क्रिय होतं आणि जर एन्झाईमच नसेल तर ॲलिसिन तयार होण्याची प्रक्रियाच थांबते. म्हणून जास्तीत जास्त फायद्यांसाठी लसूण कच्चा खाणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तज्ज्ञांच्या मते दररोज सकाळी कच्च्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. हा एक सोपा नियम आहे जो लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि कच्चा लसूण खाण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. पाकळ्या थेट चावून खाऊ शकता किंवा ठेचून पाण्यासोबत घेऊ शकता. त्याची बारीक पेस्ट बनवणं किंवा चटणी बनवणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर खाण्यापूर्वी त्याला ठेचणं किंवा कापणं गरजेचं आहे, जेणेकरून ॲलिसिन तयार व्हायला वेळ मिळेल. आणि एक टिप. असं मानलं जातं की सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास त्यातील पोषक तत्व शरीरात जास्त चांगल्या प्रकारे शोषली जातात आणि त्याचा परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतो. चला तर मग एकदा पटकन सगळं आठवून घेऊया. ॲलिसिन आणि ॲलिनेज हे दोन शांत घटक ठेचल्यामुळे एकत्र येतात
आणि मग ॲलिसन नावाचा सक्रिय पण काही काळापुरता टिकणारा घटक तयार होतो. किती सोपी पण प्रभावी प्रक्रिया आहे. हे वाक्य किती खरं आहे नाही का? सर्वात शक्तिशाली रसायनशास्त्र फक्त मोठ्या लॅब्समध्येच नाही, तर ते आपल्या स्वयंपाकघरात आहे. फक्त ठेचण्याची वाट पाहत आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. कांदा कापताना आपल्या डोळ्यात पाणी का येतं? किंवा मिरची आपल्याला तिखट का लागते? आपल्या आजूबाजूच्या अशा अनेक सामान्य पदार्थांमध्येही असंच काहीतरी इंटरेस्टिंग विज्ञान लपलेलं आहे. फक्त ते शोधत राहिलं पाहिजे.